12वी धरणाच्या 25 MLD वाढीव महापालिकेला देण्याचं कबूल झालं, त्याच्या बदल्यामध्ये 62 लोकांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे फरमान निघाले आणि येस बॉस वाल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नोकऱ्यात लावून पण ठेवले. अरे कुठल्याही प्रशासनामध्ये नोकऱ्या लागताना त्याला इंटरव्ह्यू होते, त्याची मेडिकल होते, हे साधे नियम सुद्धा पाळले गेले नाहीत. लाज वाटली पाहिजे अशा प्रशासनाच्या. आणि म्हणून अशा येस बॉस रूपानं वावरणाऱ्या लोकांच्या विषयी मला कीव वाटते. बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन. वरिष्ठांचे अधिकार हे आदेश पाळलेच पाहिजेत, परंतु नियमामध्ये आणि कायद्यामध्ये बंदिस्त असलं पाहिजे. त्याचं भान न राहिलं आणि म्हणून या अशा गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे कुठं झाला आहे ना, किंबहुना मोरबे धरणापासून इथे आलेल्या पाईपलाईनवर मधोमध्ये काही लोकांनी चोरून पाणी घेतलेलं, काही आयुक्तांनी स्वतःच्या आपण मालक आहोत या महापालिकेचे म्हणून काही वरिष्ठांचे आदेश आल्यानंतर कनेक्शन दिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घेण्याची वेळ आहे. माझं म्हणणं आहे की रक्षालगच जरा सरासर विचार करा. जीवन बिघडलं असतं ते दुरुस्त करा. अदरवाईज तुम्हाला नो एक्सक्यूज, माफ नाही. म्हणजे माणसं माफ करतील पण नियतीचा जो खेळ आहे तो तुम्हाला माफ नाही करणार. तुम्हाला ते भोगायला लागतील. आता अध्यात्म कीर्तन करू का आता?